मी हिंदी पण बोलणार आणि मराठी पण बोलणार, सो थोडं समजून घ्या. ओके. आपण सर्वजण डोळे बंद करूया. प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊ आपण. हे पिता परमेश्वर, मी तुला धन्यवाद देते. तू खूप महान आहेस. तू आज आम्हाला हे चांगलं दिवस दिलाय म्हणून मी तुला धन्यवाद देते. संपूर्ण रात्र तू आम्हाला चांगली दिली आणि एक चांगली गार हवा दिली तू आम्हाला संपूर्ण रात्र, म्हणून मी तुला धन्यवाद देते. तू आम्हाला चांगली झोप दिल्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. आज सकाळी तू आम्हाला हा नवीन दिवस पाहायला दिला म्हणून मी तुला धन्यवाद देते. पिता परमेश्वर, पिता परमेश्वर, तू आमच्या जीवनामध्ये रोज नवीन नवीन गोष्टी कार्य करत असतोस. तू आम्हाला रोज नवीन शिकवत असतोस. तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला सत्य दाखवत असतोस आणि तू आम्हाला तुझा पवित्र आत्मा आम्हाला त्या वचनाचा अर्थ समजण्यास मदत करत असतं. पिता परमेश्वर, हे पिता परमेश्वर, मी स्वतःला आणि आम्ही सर्वजण तुझ्याकडे नम्र होऊन तुझ्या समोर येतो. माझ्या मुखातून पवित्र आत्मा तुझा संदेश, तुझं वचन एकदम सरळ भाषेमध्ये समजावून सांगणार आहे आणि जे लोक हे वचन ऐकतात ते वचन त्यांच्या हृदयाला स्पर्श होऊन त्यांच्या जीवनामध्ये ते बदल झालेला आहे असा मी विश्वास करते. पिता परमेश्वर, पिता परमेश्वर, तू आम्हा प्रत्येकांना इकडे तू आम्हाला निवडलं आहेस. तुझं वचन म्हणतं की बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडे आहेत. तू आम्हा सर्वांना आमच्या नावाने हाक मारून तू आम्हाला इथे बोलावलं आहे. तुझ्या योजना आमच्यासाठी खूप महान आहेत आणि ते योजना तू आम्हाला समजण्यास दाखवत असतोस जेव्हा आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या वचनावर चालतो. आणि पिता परमेश्वर, जे काही आम्ही शिकणार आहोत त्याच्यामध्ये तू आम्हाला सत्य समजावून सांगितलं आहे म्हणून असा मी विश्वास करते. पिता परमेश्वर, ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमीन, आमीन. कसं कसं वाटते? बरोबर वाटते? कोणाला झोप आली आहे का? झोप आले त्यांनी मला हालेलुया. ओके, हालेलुया. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, मला उत्तरं पाहिजेत सर्वांची. ओके. आता पवित्र आत्म्याची किती फळं आहेत? पवित्र आत्म्याची किती फळं आहेत? फ्रूट्स, हाउ मेनी फ्रूट्स ऑफ द होली स्पिरिट? पवित्र आत्मा के कितने फल है? कोणालाच नाही माहित? किती आहे? 9. ओके. पवित्र आत्मा के 9 फल है, हम देखेंगे. आपण बघूया गलाती करास अध्याय 5 वचन 22. गलेशियन्स चॅप्टर 5 वर्स 22. मी इंग्लिशमध्ये नाही, ब्रदर वाचा तुम्ही मराठीमध्ये. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. एक मिनिट ब्रदर. आता जे फळ आहेत ते कोण तयार करतो? जे फळ आहेत देवाची, पवित्र आत्म्याची जी फळं आहेत ते कोण तयार करतं? मी करते? तुम्ही करतात? कोण? हां, पवित्र आत्मा. इथे वचन लिहिलेलं आहे, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फल. पवित्र आत्मा वो जो फल है वो तयार करता है. वो कौन से फल है, कोणते फळ आहे ते आपण बघूया. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. प्रीती,
आनंद, आनंद, शांती, शांती, सहनशीलता, सहनशीलता, ममता, ममता, चांगुलपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, विश्वासूपणा, सौम्यता, सौम्यता, इंद्रिय दमन इंद्रिय दमन हे आहे. हे आहे. ओके, इंग्लिशमध्ये वाचूया. But the fruit of the Spirit is The fruit of the Spirit is love, love, joy, joy, peace, peace, long suffering, long suffering, gentleness, gentleness, goodness, goodness, faith, faith, meekness, meekness, temperance. temperance. ओके, आता हे 9 फळं पवित्र आत्म्याची आहेत. ओके, ते पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये फळं देतो. पण ते कधी आपल्या जीवनामध्ये ते फळं येतात? आता खूप लोकांना वाटते की हे जे फळं आहेत मी स्वतःच्या विचारांनी माझ्या जीवनामध्ये ते वापरू शकतो, माझ्या जीवनामध्ये ते फळ तयार होणार, असं खूप लोक विचार करतात की मी माझ्या स्वतःच्या शक्तीने ते करू शकतो. परंतु तसं नाही. जेव्हा आपलं येशूमध्ये तारण होते, आपण येशूच्या विश्वासामध्ये चालतो, आपलं येशूमध्ये तारण होते, तेव्हा हे जे फळं आहेत ते फळं पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये निर्माण करतो, ते आपल्या जीवनामध्ये ते फळं आणतो. जब हमारा तारण होता है पिता प्रभु यीशु में, तब ये जो फल है वो पवित्र आत्मा के जो फल है वो फल पवित्र आत्मा हमारे जीवन में तैयार करता है, निर्माण करता है. ओके, द होली स्पिरिट प्रोड्यूसेस द फ्रूट्स इन आवर लाइफ when we get saved in Lord. After that the Holy Spirit produces this fruits in our life. Okay, hallelujah. समजलं एवढं? ओके, हालेलुया. आता ह्या फळांमधून आपण एक फळाविषयी आज शिकणार आहोत आणि ते आहे सेलिना गो बॅक. सहनशीलता. आता इंग्लिशमध्ये खूप वर्जनमध्ये असं लिहिलं आहे पेशन्स, संयम. मराठीमध्ये सहनशीलता आहे इथे, आणि सहनशीलता सुद्धा पेशन्स, संयम विषयी आपण शिकणार आहोत. ते देखील पवित्र आत्म्याचं फळ आहे. तर आज आपण संयमाविषयी शिकणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. आता किती जणांना जीवनामध्ये कोणत्या गोष्टीसाठी थांबायला आवडतं? कोणत्या कार्यासाठी खूप वेळ वाट पाहायला आवडते, असं कोण आहे का? नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी झटपट असं पाहिजेत, राईट? पटापट झाले पाहिजेत आपल्या जीवनामध्ये, बरोबर? हमारे जीवन हमें किसी चीज़ के लिए रुकने के लिए नहीं अच्छा लगता है. हमें सारी चीज़ें जल्दी चाहिए. ओके, आपले विचार काय असतं की पटापट माझ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी तयार झाल्या पाहिजेत. परंतु खूप वेळेला तसं नसते. देवाचे जे आपल्यासाठी आश्वासने आहेत, जे प्रॉमिसेस, त्यांनी जे आपल्यासाठी योजना बनवल्या आहे, ते योजना कार्यात येण्यासाठी आपल्याला संयमाची खूप गरज आहे. जो यीशु के हमारे लिए योजनाएं है, जो आश्वासन बोलता है हिंदी में, आश्वासन है, जो प्रॉमिसेस है यीशु के हमारे लिए, वो हमें प्राप्त होने के लिए हमारे जीवन में संयम की बहुत ज़रूरत है. हालेलुया. जोपर्यंत आपण संयमात नाही चालणार तोपर्यंत येशूचा जो म्हणजे आपल्याला ते लवकर आपल्याला वाटते की आपण जर पटापट जे कार्य केलं ना तर ती गोष्ट आपल्याला पटकन मिळेल. परंतु खूप वेळेला तसं नसते. आपल्याला धीर ठेवायला लागतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर येशू आपल्याला काय सांगतो की मी तुम्हाला खूप सारे गोष्टी दिल्या आहेत, तुमच्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी दिल्या आहेत, पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला द्यायची आहे म्हणजे संयम.
संयम ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. संयम आणि विश्वास हे दोन्ही हां, भाऊ बहीण आहेत. ओके, संयम आणि विश्वास हे दोन्ही भाऊ बहीण आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता खूप वेळेला तुम्ही लोक अशी बघितली असतील की ते येशूला फॉलो करून म्हणजे येशूच्या पाठी जाऊन खूप वेळेला ते असे त्यांना म्हणजे वैताग येतो की माझ्या जीवनामध्ये का कार्य नाही होत, का नाही होत. ते थोड्या वेळेसाठी येशूच्या पाठी जातात, प्रेयर करतात, परंतु ते वैतागून जातात, ते फ्रस्ट्रेट होतात, चिडतात की हे कार्य नाही होत. ते का? कारण त्यांच्यामध्ये धीर नसते, संयम नसतं. म्हणून ते येशूच्या पाठी लागून ते सोडून देतात आणि ते काय करतात, स्वतःच्या विचारांनी स्वतःच्या मार्गावरती जातात. जेव्हा ते स्वतःच्या विचारांनी डिसिजन घेतात तेव्हा ते जे डिसिजन घेतात ते खूप वेळेला चुकीचं असते आणि त्यामुळे खूप वेळेला आपल्याला अजून काही सहन करायला अजून काही मोठ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सहन करायला लागतात. का तर ते आपल्याच न्यायामुळे डिसिजनमुळे आपण ती गोष्ट जी आपल्या देवाची जी योजना आहे ते लेट करतो आणि आपण खूप गोष्टी अजून जास्त प्रकारे आपल्याला सहन करायला लागतात आपल्या जीवनामध्ये, कारण आपल्यामध्ये धीर नसतं, संयम नसतं. हमारे जीवन में अगर संयम नहीं है तो बहुत बार हम यीशु के पास आके प्रार्थना करते हैं लेकिन वो बीच में हम छोड़ देते हैं. क्यों? क्योंकि हमें ऐसे लगता है कि यीशु हमारी प्रार्थना नहीं सुन रहा है और हम वो छोड़ देते हैं और हम खुद के डिसीजन से, खुद के विचारों के मार्ग पे चलते हैं और उसकी वजह से हमारे जीवन में और ज़्यादा परेशानियाँ आती है. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला समजते? ओके. जर डिफिकल्ट वाटलं तर तुम्ही मला विचारू शकतात, जर समजलं नाही काही. म्हणजे आता बघा, आता ह्या जगामध्ये आपल्याला सर्व गोष्टी फोनवरती भेटतात. कोण असं आहे ज्यांच्याकडे फोन नाही आहे? सर्वांकडे फोन आहे, बरोबर? राईट. आता फोनवरती एक ऑर्डर केलं, लगेच आलं. झोमॅटोवरून ऑर्डर केलं, 15 मिनिटात, अर्धा तासामध्ये डिलिव्हरी आली. ॲमेझॉनवरती ऑर्डर केलं, 2 दिवसात, 1 दिवसात, 2 दिवसात डिलिव्हरी आली, बरोबर? आणि आपल्याला तिकडे कळते पण की ही डिलिव्हरी, हे जे आपण मागवलं आहे ते किती दिवसात येणार हे आपल्याला कळते पण. 10 मिनिटात, 10 सेकंदात. तसंच आपण काय करतो, आपण प्रार्थना करतो आणि 10 मिनिटं थांबतो, 10 सेकंड, 10 मिनिटं किंवा 10 दिवस पण थांबून काय करतो, ती प्रार्थना सोडून देतो. कारण आपल्यामध्ये धीर नसते. देवाचे जे आपल्यासाठी प्रॉमिसेस आहेत, आश्वासन आहेत, तो आपल्याला नाही सांगत की तो आपल्याला कधी देणार आहे. हे त्यांनी नाही सांगितलं, पण त्यांनी सांगितलंय मी देणारच. त्याचं वचन आपल्याला सांगताय की मी जे तुमच्यासाठी प्रॉमिसेस, आश्वासन, योजना बनवल्या आहेत ते मी तुम्हाला देणारच आहे, परंतु तुम्हाला संयम ठेवायला हवं. जेव्हा आपण संयम ठेवतो तेव्हा ते आपल्याला प्रेरणा देते त्या आश्वासनाकडे पोचण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. तर खूप वेळेला आपण काय आपली ह्या संसारामध्ये आपलं काय आहे, विचार करणं, एक क्लिक करणं आणि ते माझ्याकडे हाजीर, बरोबर? मी जेव्हा छोटी होती तेव्हा एक सिरियल होतं, जिनी अँड द जीन. म्हणजे ते जिनीचं माहिती ना, मला कोणाला आठवण आहे का? जिनी, आता तो काय करायचं, एक लँटन असते ते असं त्याला साफ केलं का त्याच्यातून जिनी येतो. मग त्याला सांगायचं की मला हे पाहिजे, तो काय करायचं, पटकन ते समोर आणून द्यायचं. तर आपला विचार तसं असते की एक शब्द बोलला, आपण जे विचार करतो ते आपण फोनवरती किंवा कम्प्युटरवरती टाईप केलं ते आपल्यासमोर हाजीर झालं पाहिजे. असं आपले विचार आहेत. कारण आपल्याला हे सर्व ते जग तसं शिकवत आहे. आता केवढं ॲडव्हान्स झालं आहे, सगळ्यात किती सारे नियंत्रणे, खूप काही डेव्हलपमेंट चालले ज्याच्यामध्ये आताचं जग फास्ट फॉरवर्ड, एकदम फास्ट चाललेलं आहे.
मग आपण देखील त्या जगासोबत फास्ट चाललोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण येशू काय म्हणतं, येशूचं वचन काय सांगतं की मला विजनला मराठीत काय बोलतात, दृष्टांत, दृष्टांत. मला दृष्टांत पहिला म्हणजे जी गोष्ट मला हवी आहे त्याचं मला दृष्टांत बनवायला हवा. ते दृष्टांत मग मला लिहायचं आहे आणि त्या दृष्टांतावरती मग मला थांबायचं आहे आणि थांबल्यानंतर मला ते प्रार्थना करायची आहे त्या दृष्टांतासाठी आणि त्या दृष्टांताला देवाकडे समर्पित करायचं आहे. हे केवढं मोठं कार्य आहे ना. हे जे येशू आपल्याला वचन जसं कार्य करायला सांगत आहे ते केवढं मोठं आहे. खूप वेळ लागतो ना. दृष्टांत पहिलं दृष्टांत बनवायचा, व ते दृष्टांत लिहायचं. हबाकुकच्या पुस्तकमध्ये सांगितलं आहे आपल्याला की तुम्हाला जे हवं आहे तुम्ही दृष्टांत बनवा आणि ते दृष्टांत एका दगडावर किंवा एका जागेवरती लिहा ते दृष्टांत. मग ते प्रभू काय सांगतो की तुम्हाला हे सगळं प्रोसेस करायला लागते, ही सगळी प्रक्रिया तुम्हाला करायला लागणार ते आश्वासन मिळण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. पण आपण काय करतो, आपल्या जगातल्या गोष्टीद्वारे सगळं काही फास्ट फॉरवर्ड, मला हेच पाहिजे, आता पटकन पाहिजे, ह्याच गोष्टीवरती आपलं विचार असतात. आपण देवाच्या वचनाद्वारे नाही चालत की येशू म्हणतो की पहिलं हे तू कर, मग हे कर, मग प्रार्थना कर, मग थांब, माझ्या सानिध्यामध्ये बस. ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला तयार नसतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर सगळ्या गोष्टीमध्ये प्रोसेस असते. सर्व गोष्टी आपल्याला देवाचे जे प्रॉमिसेस आहे, वचन आहे, ते मिळण्यासाठी ते प्रक्रिया असते. ओके. खूप वेळेला आपण असं असतं की आपल्याला प्रार्थना करायला टाईम नसते, आपल्याकडे फोन यूज करायला टाईम आहे, कम्प्युटर यूज करायला टाईम आहे, वार्ता करायला टाईम असते, फिरायला जायला टाईम असते, पण आपण प्रार्थना करायला टाईम नसते. आपलं काय, अरे रोजरीची प्रार्थना झाली नाही, तिकडे मी भाजी ठेवली, मला भाजी बघायची आहे, ती करपेल वगैरे, असे सगळे विचार येतात. बरोबर. आणि ते कधी येतात, प्रार्थनेला बसल्यानंतरच. आणि किंवा कोणी आपण जाऊन कोणाकडे बसून जगातल्या गोष्टी इथे तिथे वार्ता करणार, परंतु प्रार्थना करायचं नाही, माझ्याकडे टाईमच नव्हतं, मी केवढं काम, मला केवढं काय करायला लागलं. येशू म्हणतो तुम्ही कामं देखील करताना, घरातली जरी कामं करत तरी देखील तुमच्या मुखामध्ये माझं नाव तुमच्या मुखामध्ये नेहमी सतत असलं पाहिजे, माझं वचन तुमच्या मुखामध्ये असलं पाहिजे. हालेलुया. तर आपल्याकडे सगळ्या गोष्टीसाठी टाईम असते, परंतु आपण प्रार्थनेसाठी टाईम देतो का? येशूच्या सानिध्यामध्ये, त्याच्या प्रेझेन्स, त्याच्यासोबत एकांतात बसून आपण त्याच्याशी वार्ता करतो का? आपल्याला वाटते 2 सेकंडची प्रार्थना केली का येशू आपल्याला सगळं देणार? नाही, त्याला वेळ लागते. त्याच्यासोबत जेव्हा आपण बसून बोलतो येशूच्या सानिध्यामध्ये, आपण जेव्हा येऊन बोलतो त्याच्यासोबत, तर पवित्र आत्मा येशू खुद आपल्यासोबत हर एक पावलावरती आपल्याशी बोलत असतो. आपल्याला तर सांगत असतो की तुम्ही जीवनामध्ये काय पाऊल घ्यायचं, कोणते स्टेप्स, कुठे जायचं, काय करायचं, हे सगळ्या गोष्टी येशू दाखवतो. आता मी सेलेनाची एक हे सांगते. ती नेहमी येशूच्या सोबत सानिध्यामध्ये येऊन बसते. ओके. तर खूप वेळेला तिला म्हणजे ती स्वतःच्या विचाराने आता काहीच नाही करत, ती सगळ्या गोष्टी येशूला विचारून करते. तर तिचे जे कपडे आहेत ना, ते कपडे देखील येशू तिला दाखवतो तू काय घालायचं आहे. म्हणजे जे कपडे तिने ऑलरेडी काही वेळा तिने डिसाईड केलेले असतात, परंतु येशू तिला दाखवतो की तू हे नको घालू तर हे घाल. कारण ती येशूला विचारते. तर जेव्हा आपण येशूला विचारतो तेव्हा येशू आपल्याला दाखवतो की तुम्हाला काय करायचं आहे.
तिची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला कसं राहायचं आहे, हे सगळ्या गोष्टी तो आपल्याला दाखवत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर जर आपण आपलं प्राधान्य दुसऱ्या वचनाच्या विरुद्ध दुसऱ्या गोष्टीवरती जर आपलं प्राधान्य ठेवतो, तर ते गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची होऊन जाते आणि येशू आपण साईडला ठेवतो. मग ते मग आपल्यामध्ये संयम राहणारच नाही. जब हम यीशु के पास आते हैं, उसके प्रेजेंस में बैठते हैं, तो यीशु हमें बताता है कि हमें कौन सी चीज़ ज़रूरत है, कौन सी चीज़ें हमारे जीवन में हमें क्या करना है, क्या स्टेप्स लेने हैं, वो सब यीशु हमें बताता है. लेकिन अगर हम जीवन में जो दूसरी चीज़ें हैं, संसार की जो दूसरी चीज़ें, उसको अगर हम प्रायोरिटी देते हैं, प्राधान्य देते हैं उस चीज़ों को, तो वो चीज़ें हमारे जीवन में यीशु से ज़्यादा महत्वपूर्ण हो जाती है और हम यीशु के आवाज़ को सुनने के लिए हम इनकार करते हैं. येशूच्या आवाजाला ऐकायला आपण नाकार देतो. का? कारण आपल्या जीवनाचं प्राधान्य येशू नाही, मग आपण दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. तर जेव्हा आपण संयमाबद्दल बोलतो, तेव्हा ह्या आत्ताच्या जनरेशनमध्ये, आताच्या काळामध्ये लोकांकडे संयम बिलकुल नाही. ते लोक संयमाने चालायला नाही विचार करत. त्यांना वाटते की सगळ्या गोष्टी पटकन झाल्या पाहिजेत, मला असंच सगळं भेटलं पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये मुलांना देखील, आता समजा मुलांना कुठे जायचं असेल बाहेर, की ओके, आता माझं रिझल्ट यायचं होतं, आमचं एक BAचं रिझल्ट यायचं होतं. सो आमची एक्झाम झाली आणि ऑलमोस्ट 3 मंथ्स, सॉरी, ऑलमोस्ट 1 मंथ झालं असेल, 1 महिना झाला. आणि ग्रुपमध्ये सर्व मेसेज करायला लागले की अरे रिझल्ट कधी येणार, रिझल्ट कधी येणार, अजूनपर्यंत आलं नाही रिझल्ट. सगळे एकदम फ्रस्ट्रेटेड झालेले, टेन्शनमध्ये आले की रिझल्ट अजून का नाही आलं. अरे बाबा, 1 महिना झाला आहे आणि 500पेक्षा जास्त स्टुडंट आहेत, मग ते लोक एका महिन्यामध्ये कसं रिझल्ट देणार, बरोबर. एवढे 500पेक्षा जास्त मुलं असतील तर त्यांच्या रिझल्टसाठी, जे एक्झामचा रिझल्ट आहे त्याला भरपूर वेळ लागणार ना. तर संयम ठेवायला हवं ना. जेव्हा ते जे युनिव्हर्सिटीवाले आहेत, जे कॉलेजवाले आहेत, त्यांची जेव्हा प्रक्रिया, जो प्रोसेस आहे, चेक करणं, मग ते मार्क्स कॅल्क्युलेट करणं, परत रीचेकिंग, कुठे काही गडबड आहे का ते सगळं बघणं, आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच ते रिझल्ट देणार, बरोबर, एक्झामचं. जर आपण असंच बोलत आहे की नाही आत्ताच मला रिझल्ट पाहिजे, असं होईल का? मग तुम्हाला जे रिझल्ट भेटलं ते घाईघाईमध्ये जेव्हा आपण डिसिजन घेतो ना, ते खूप वेळेला चुकीचं असतं. घाईघाईमध्ये आपण जो मार्ग निवडतो तो खूप वेळेला चुकीचा मार्ग असतो. ओके, हालेलुया, हालेलुया. सो आता मी असं नाही सांगत की ह्या जगामध्ये, संसारामध्ये जे सर्व गोष्टी आहेत ते वाईट आहेत, असं नाही. खूप गोष्टी चांगल्या देखील आहेत, परंतु आपल्याला माहीत असलं पाहिजे की ती गोष्ट कशी वापरायची. जर आपण ती गोष्ट म्हणजे रॉंग वेमध्ये जर ती गोष्ट वापरली, चुकीच्या कार्याने ती जर गोष्ट केली जगातली, तर ती गोष्ट खूप म्हणजे त्याचा जो फॉर्म असतो, जे ते कार्य असते ते खूप चुकीचं होते. ओके, हम जो जल्दी में जब भी हम डिसीजन लेते हैं, वो डिसीजन बहुत बार हमारे जीवन के लिए बहुत गलत होता है. अगर हम डिसीजन सही तरीके से यीशु से पूछ के नहीं लेंगे, तो वो डिसीजन हमारे ही खुद के लिए ही बहुत गलत होता है. ओके, तो इसमें येशू की कोई गलती नाही आहे, ये देवाची ह्याच्यामध्ये काहीच चुकी नाही आहे की आपल्या जीवनामध्ये ती जे चूक झाली ह्याच्या देवाचं काहीच हात नाही. ते आपलाच हात आहे की आपण संयम नाही राहिलो,
आपण जे आपलं डिसिशन आहे ते व्यवस्थित नाही घेतलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आपण जे जगातल्या गोष्टी आहेत त्यामध्ये स्वतःला एवढं गुंतवून ठेवतो, एवढं स्वतःला त्याच्यामध्ये घालतो ना की आपल्याला सही म्हणजे बरोबर आणि वाईट हे गोष्टींमधला फरक नाही कळत. कोणती गोष्ट चांगली आहे आणि कोणती गोष्ट वाईट आहे हे आपल्याला समज नाही. हालेलुया, हालेलुया. आणि आपण जेव्हा आपल्याला समज नाही आहे तेव्हा आपण देवाचा जे मार्ग आहे त्याच्यावरती नाही जात, तर आपण फक्त स्वतःचा मार्ग निवडतो. आपण आपल्याच मार्गावरती चालतो. का? कारण आपल्याला ज्ञान नसते कोणती गोष्ट चांगली आहे कोणती गोष्ट वाईट आहे हे आपल्याला तेव्हा ज्ञान नाही आहे. का? कारण आपण स्वतःला संसारामध्ये खूप गुंतवून ठेवलं आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघणार की आमच्या शेजारी किंवा आमचे नातेवाईक ही गोष्ट करत आहे ती गोष्ट करत आहे. मेजॉरिटी खूप जास्त लोक जर ती गोष्ट करत आहेत तर आपल्याला वाटते हां मग तीच बरोबर असेल. जास्त लोक जर खूप वेळेला फिरायला जात असतील तर आपण विचार करतो हां फिरायला जाऊ. कोण असं प्रार्थनेला यायला रेडी नसते, परंतु फिरायला जायला आपण पहिले रेडी होतो. बरोबर? हालेलुया. तर आपल्याला खूप वेळेला आपण जे जग आपल्याला दाखवतो, आपण जे बघतो की जगामध्ये जास्त गोष्टी काय चालले तेच आपण देखील करायचा प्रयत्न करतो. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला समजते? कन्फ्यूज आहे का नाही ना? ओके, विचारू शकतात मला प्रश्नामध्ये. हालेलुया, हालेलुया. तर आता एक मी पॉईंट देते तो लिहून. हां ओके, त्याच्या आधी मग काय असतं की जेव्हा आपण त्या आपल्या मार्गावरती चालतो ते का चालतो? कारण आपल्याला सगळं काही झटपट लागते. मग आपलं असं काही अरे मी का थांबावं, कशाला थांबावं, जर मला माझ्या मार्गाने ती गोष्ट पटकन मिळत असेल तर मी ती करणार, असे आपले विचार असतात. बरोबर? राईट. जर समजा आता तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला इथे बसल्या बसल्या अमीर बनायचं आहे, तर ही एक स्कीम आहे, ही स्कीम करा आणि तुम्ही अमीर होणार. मग आपण काय करणार? मेहनत न करता काही न करता बसल्या बसल्या ते हे करणार, जे स्कीम काय आहे ते करणार आणि आपल्याला वाटते की आपण अमीर होणार. पण खूप वेळेला ते फ्रॉड असतं, ते खोटं असतं. बरोबर? मग आपण काय करतो? आपल्याला सगळ्या गोष्टी पटकन पाहिजे. पण आणि का? आपले विचार कसा मी कशाला थांबावं. आपण थांबायला रेडी नसतो, वाट पाहायला रेडी नसतो. हमारे जो विचार है बहुत बार हम सोचते हैं कि मैं क्यों रुकूं, अगर ये चीज़ें मुझे ऐसे ही जल्दी मिल जाएगी तो वही मैं करूँगा. मेरे डिसीजन से अगर वो चीज़ मुझे जल्दी मिलती है तो मैं वही करूँगा. मुझे क्यों रुकना होगा वो चीज़ पाने के लिए, क्यों मैं रुकूं? ऐसे हम विचार करते हैं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण आपण कशाला थांबतो? कारण the reason that you wait is because the promise that God has for you is usually discovered in the process. तुम्ही का आपण कोणत्या गोष्टीसाठी का थांबतो? कारण जे येशूचे आपल्यासाठी आश्वासन आहे ते आश्वासन त्या प्रक्रियेमध्ये, थांबण्याच्या प्रक्रियेमध्ये ते आपल्याला कळून येते. हालेलुया. तुम्ही हे लिहून घेऊ शकता. एक मिनिट सर, टाईप इन इंग्लिश. ओके, मी मराठीत बोलते आहे. यू टाईप इन हिंदी, इंग्लिश आय से आणि हिंदी. ओके, मी इंग्लिशमध्ये बोलते पहिलं. द रिझन दॅट यू वेट is because of the promise. The reason that you wait is because of the promise
that God has for you is usually discovered in the process. मी मराठीमध्ये सांगते. तुम्ही आपल्याला वाट पाहायची आहे. आपल्याला वाट पाहायची आहे कारण आपल्याला वाट पाहायची आहे कारण येशूचे आपल्यासाठीचे आश्वासन आहे. आपल्याला वाट पाहायची आहे कारण येशूचे आपल्यासाठीचे आश्वासने आहेत. ते वाट पाहण्याच्या प्रक्रियेत सापडते. ते वाट पाहण्याच्या प्रक्रियेत सापडते. परत एकदा स्टार्टिंगपासून सांगू, सुरुवातीपासून सांगू. आपल्याला वाट पाहायची आहे कारण येशूची आपल्यासाठी आश्वासने वाट पाहायच्या प्रक्रियेत सापडते. हिंदी में बोलते, आप जिस कारण से प्रतीक्षा करते हैं उसका कारण यह है कि ईश्वर ने मैं हळू बोलते, आप जिस कारण से प्रतीक्षा करते हैं उसका कारण यह है कि ईश्वर ने आपके लिए जो वादा किया है वह आम तौर पर इस प्रक्रिये में खोजा जाता है. म्हणजे काय, आपण जे वाट पाहतो, आपण जेव्हा कोणत्या गोष्टीची वाट पाहतो तेव्हा येशूचे आपल्यासाठी जे वचने आहेत, जे आश्वासने आहेत, तिची प्रक्रिया आहे वाट पाहण्याची, त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येते. ओके, म्हणून येशू आपल्याला सांगतो की तुम्ही संयम राहा, तुम्ही धीर धरा, वाट पहा. हम जब प्रतीक्षा करते हैं किसी चीज़ के लिए, तो यीशु के जो वादे हैं हमारे लिए, वो हमें उस प्रक्रिया में पता चलता है, हमें उस प्रक्रिया में समझ आते हैं. इसलिए यीशु हमसे कहता है कि आप धीर संयम रहो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ही जी वाट पाहण्याची प्रक्रिया आहे, तुम्ही खालती लिहा. सेकंड नेक्स्ट पॉइंट मी पहले इंग्लिश मध्ये बोलते. अँड द प्रोसेस विल ऑलवेज रिक्वायर पेशन्स. अँड द प्रोसेस विल ऑलवेज रिक्वायर पेशन्स. आणि ह्या प्रक्रियेसाठी संयमाची जरूरत आहे. या प्रक्रियेसाठी संयमाची आवश्यकता आहे. या प्रक्रियेसाठी संयमाची आवश्यकता है. हिंदी में, और इस प्रक्रिया के लिए हमेशा धैर्य की आवश्यकता है. और इस प्रक्रिया के लिए हमेशा धैर्य की आवश्यकता है. सो आता जर आपल्यामध्ये संयम नसलं तर आपण ही प्रक्रिया करू शकतो का? वाट पाहण्याची प्रक्रिया करू शकतो का? नाही. आपल्यामध्ये जर संयम नसेल तर आपण कोणत्या गोष्टीसाठी थांबू नहीं शकत. अगर हमारे पास धैर्य नहीं है तो ये जो प्रक्रिया है, प्रतीक्षा करने की प्रक्रिया है, वो प्रक्रिया हम पूरी नहीं कर सकते. तो ये प्रक्रिया पूरी करने के लिए हमें प्रतीक्षा की बहुत ज़रूरत है. ये प्रक्रिया, प्रतीक्षा की प्रक्रिया पूरी करने के लिए हमें
धैर्य की बहुत ज़रूरत है, संयम की बहुत ज़रूरत आहे. ही जी प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे, ती पुरी करायला आपल्याला जीवनामध्ये संयम हे खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओके. तर येशूनी त्याच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे ऑलरेडी की मी तुमच्यासाठी ऑलरेडी योजना बनवलेल्या आहेत. मला माहिती आहे तुमच्या योजना, आणि ते योजना मी तुमच्या चांगल्यासाठी, तुम्हाला चांगलं भविष्य मिळावं त्यासाठी मी ती योजना बनवली आहे. आणि तो ती योजना आपल्याला देणार, परंतु आपल्याला संयम ठेवायला हवं. आपल्याला प्रतीक्षाची थामण्याची प्रक्रिया करायला हवी. यीशु हमें उसके वचन में बोलता है यीशु उसके वचन में बोलते हैं कि मैंने ऑलरेडी आपके लिए योजना बनाए हैं. मुझे पता है आपके लिए योजना है, और वो योजनाएं महान महान योजनाएं, बहुत बड़ी योजनाएं हैं. लेकिन वो योजना तक पहुंचने के लिए आपको धैर्य रखना होगा, आपको प्रतीक्षा करनी है, रुकना है. आपको तुम्हाला थांबायचं आहे, धीर धरायचं आहे. हालेलुया, हालेलुया. पण आपण काय करतो, आपण प्रार्थनेच्या आधीच स्टार्टिंग लाईन, एकदम सुरुवातीच्या लाईनीच्या वर उभं राहून बोलतो, येशू मला सांग ना काय तुझी योजना आहे. बरोबर, येशू मला दाखव ना काय योजना आहे. तुम्हाला जर दाखवणार नाही तर मी नाही करणार प्रार्थना. बरोबर, असं केलंय का? हम क्या करते, जो पहली जो स्टार्टिंग लाइन है वहाँ पे ही खड़े रह के हम यीशु को बोलते हैं, यीशु मुझे दिखाओ आपकी क्या योजनाएं हैं, मुझे दिखाओ कि आपने मेरे लिए क्या सोचा है. अगर आप नहीं बताओगे तो मैं प्रार्थना नहीं करूँगा. असं करतात आपण, ऐसे करते हो आप? खूप वेळेला असं असतं की आपण येशूला सांगतो की मला आत्ताच दाखव तू, मला आत्ताच दाखव तू माझ्यासाठी काय विचार केलेला आहे. बरोबर, ते चुकीचं आहे, राईट. हालेलुया. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला येशूचे वचन आहे ते पाळायचं आहे. त्याचे वचन पाळून आपल्याला येशूवरती विश्वास ठेवायचा आहे. जर आपण येशूवरती विश्वास ठेवणार तर त्याची जी प्रक्रिया आहे ते प्रक्रिया पुरी करायला संयमाचं आपल्यामध्ये संयम येतो. जेव्हा आपण येशूवरतीच विश्वास ठेवतो की आपल्याला माहीत आहे जर वचन म्हणत आहे येशूने माझ्यासाठी योजना बनवली तर मग ते होणारच. बरोबर, मग आपण येशूवरती जेव्हा विश्वास करतो तेव्हा ते आपण संयमाने चालू शकतो. जब हम यीशु पे भरोसा रखते हैं, विश्वास करते हैं यीशु पे कि यीशु को पता है मेरे लिए क्या योजना है, अगर हम यीशु पे विश्वास करेंगे तभी हम धैर्य में चलेंगे, तभी हमारे अंदर वो धैर्य निर्माण होता है. हालेलुया. So we need to trust the Lord to complete this process of waiting. Hallelujah. 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 आता एक्झाम्पल, कोणाला चिकन आवडते? चिकन करी नाही, सगळ्यांना आवडतं ना. ओके, मला खूप आवडतं. आता चिकन तुमच्या घरामध्ये तुमचे मुलं असतील, ओके, त्यांना चिकन खायचं आहे आणि दुपारचे 2 वाजले, अजूनपर्यंत जेवण वगैरे काही रेडी नाही आहे आणि त्यांना चिकन खायचं. आता ते सांगतील मम्मी पटकन मला चिकन दे, लवकर मला भूक लागली आहे. मग तुम्ही काय करणार? कच्चं चिकन त्याच्यासमोर ठेवणार, मसाला ठेवणार, जे कांदा आहे तो ठेवणार, टोमॅटो ठेवणार, त्याला सांगणार हे खा, तुझ्या पोटामध्ये चिकन तयार होईल. असं करणार? अगर आपके बच्चों को चिकन खाना है और वो बोल रहा है कि मम्मी मुझे जल्दी जल्दी भूख लगी है, चिकन दो, दोपहर के 2 बजे है, कुछ रेडी नहीं है, तो आप क्या करोगे? उनके सामने चिकन रखोगे, टमाटो रखोगे, कांदा रखोगे, मसाला सब रखोगे, उसको बोलोगे ये सब एक साथ खाओ, तुम्हारे पेट में वो चिकन करी तयार होगा? नाही ना. काय असतं ते, आपल्याला चिकन करी बनवायला काय करायला लागतं, तिची रेसिपी आहे, जी प्रक्रिया आहे ती पुरी करायला लागते ना. जेव्हा ती प्रक्रिया आपण पुरी करतो तेव्हा त्याला चांगला टेस्ट येणार. बरोबर, जर नुसतं जसं खाल्लं तर ते टेस्ट चांगलं येणार का? नाही. आपल्याला तिची प्रक्रिया, जी चिकन बनवायची प्रक्रिया आहे, जेव्हा आपण ती पुरी करतो तेव्हा ते चांगलं टेस्ट येतं, तेव्हाच आपल्याला सॅटिस्फॅक्शन, आपल्याला आनंद होतो, खाल्यावर बरं वाटते. बरोबर, जब हम वो जो
जब हम वो रेसिपी है चिकन बनाने का, वो रेसिपी जब हम फॉलो करते हैं तभी वो जो करी है वो अच्छे से बनती है और हमें अच्छा टेस्ट आता है। अगर वो प्रक्रिया हम नहीं फॉलो करेंगे, वो पूरी नहीं करेंगे प्रक्रिया, तो जो हमें चाहिए वो करी चाहिए वो अच्छा नहीं बनेगा। तो हमें क्या करना है, धीर रखना आहे, आपल्याला काय करायचं, संयम ठेवायचे, ती सगळं जी रेसिपी आहे ते प्रक्रिया आहे ती पुरी व्हायला, येशूने जी रेसिपी बनवलेली आहे ते योजनेपर्यंत पोहोचायला ते आपल्याला सगळे पुरी करायची आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तर सगळ्या गोष्टीसाठी जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी प्रक्रिया असते। देयर इज प्रोसेस फॉर एव्हरीथिंग, ईच एंड एवरीथिंग हैज़ अ प्रोसेस। सगळ्या गोष्टीसाठी प्रक्रिया असते। सारी चीज़ों के लिए प्रतीक्षा करना प्रक्रिया, हर एक चीज़ों तक पहुंचने के लिए प्रक्रिया होती है। तर आपण जे संयम आहे त्याला आपण व्हॅल्यू केले पाहिजे। हां, तर आपण ते संयमाची कदर केली पाहिजे। ओके, खूप वेळेला आपण ते संयम असंच सोडून देतो, आपल्याला वाटतं की नाही काहीच नाही, संयम वगैरे काहीच नसतं, सगळं पटापट होईल, तर तसं नाही। आपल्याला तर संयमाची कदर करायची असते, कारण तेच आपल्याला त्या फिनिशिंग लाईनपर्यंत नेणार। जी शेवटची लाईन आहे तिकडे ते संयमच आपल्याला घेऊन जाणार। हालेलुया। तो हमें धैर्य की कदर करनी है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आता तुम्ही असे शॉपिंगला जातात का कुठे, मॉल म्हणजे डीमार्टला वगैरे, किंवा काही कपडे वगैरे खरेदी करायला। आता फॉर एक्झाम्पल तुम्ही डीमार्टला गेले आणि तिथे एक तुम्हाला अशी गोष्ट आहे जी खूप आवडली, ती एकच गोष्ट तुम्ही घेतली आणि तुम्ही काउंटरवरती आल्या कॅशियरकडे, तर तुम्ही त्याला सांगणार की ही मला गोष्ट खूप आवडली, मला घ्यायची आहे, आणि तुम्ही काय करणार, तुमचं कार्ड काढणार, ओके, ATM कार्ड, डेबिट कार्ड जे पण असेल ते काढणार आणि त्याला द्यायला लागणार पेमेंट करायला। तर तो काय सांगतो की ह्या गोष्टीसाठी आम्ही कार्ड नाही यूज करू शकत, ह्या गोष्टीसाठी एक स्पेसिफिक पेमेंट, हाच पेमेंट आम्ही घेऊ शकतो, कॅश किंवा काहीतरी एक कोणता तरी पेमेंट आहे तोच आम्ही घेऊ शकतो, कार्ड चालणार नाही। मग तुम्ही काय करणार, ते जे आवडलंय ते तसंच टाकणार, घरी येणार, मग काय झालं, तुम्हाला ते गोष्ट नाही भेटलं, बरोबर। तर खूप वेळेला काही गोष्टींसाठी एक स्पेसिफिक पर्टिक्युलर म्हणजे तेच पेमेंट यूज होऊ शकते, बँकेमध्ये किंवा कुठेही हीच गोष्ट चालू शकते, असं असते। तर तसंच येशूचे जे प्रॉमिसेस आहेत, आश्वासने आहेत, त्याचं जे पेमेंट आहे ते पेशन्स आहे, संयम आहे। बहुत बार किसी चीज़ में बहुत बार कुछ पेमेंट उपयोगी नहीं होते हैं, हमें खाली वही जो पेमेंट बताया होता है वही यूज़ करना होता है, लेकिन हमारे पास वो नहीं होता है तो हम वो चीज़ें वहीं पे रख के चले जाते हैं वापस। तो कुछ चीज़ों में एक पर्टिकुलर ही पेमेंट हमें यूज़ करना होता है। वैसे ही यीशु के जो वादे हैं, वो वादों को पहुंचने के लिए जो पेमेंट है वो है धैर्य। संयम हे खूप महत्त्वाचे पेमेंट आहे येशूच्या आश्वासनातक पर्यंत पोहोचायला। ओके, द पेमेंट फॉर द प्रॉमिसेस इज पेशंट। तुम्ही हे पॉईंट लिहू शकता, हे महत्त्वाचा पॉईंट आहे। जसा तुम्ही त्या डीमार्टमध्ये कार्ड नाही यूज करू शकत, फक्त एक पैसे कॅश किंवा एक पर्टिक्युलर पेमेंट यूज करू शकतो, तसंच ते जे प्रॉमिसेस आहे, आश्वासने आहेत येशूचे, त्या आश्वासनासाठी फक्त आणि फक्त तुम्ही संयम वापरू शकतात। ते संयमच तुम्हाला ते आश्वासन तुमच्याकडे तुम्हाला ते पोहोचवतो। हालेलुया। मी इंग्लिशमध्ये ते पॉईंटमध्ये, देर आर प्रॉमिसेस where the only payment is patience. There are promises where the only payment is
पेशन्स. मराठीमध्ये सांगते. मराठीमध्ये हां बघ. ओके. अशी आश्वासने आहेत. हां हां अशी आश्वासने आहेत. अशी आश्वासने आहेत. देवाची अशी आश्वासने आहेत. प्रॉमिसेस आश्वासने देवाची अशी वचने आहेत. देवाची अशी वचने आहेत. पेमेंटला मराठीत पेमेंटच ना. पेमेंट किंमत. हां हां बरोबर. थँक्यू ब्रदर. ओके. देवाची अशी वचने आहेत ज्याची किंमत फक्त संयम आहे. देवाची अशी वचने आहेत ज्याची किंमत फक्त संयम आहे. हिंदी में चले ना. हिंदी. हाँ. यीशु के ऐसे वादे हैं. यीशु के ऐसे वादे हैं जिसकी एकमात्र कीमत धैर्य है. यीशु के ऐसे वादे हैं जिसकी एकमात्र कीमत धैर्य है. There are promises where the only payment is patience. Without patience, we can't reach the promise of God. We need patience in our life. आपल्याला संयमाची खूप गरज आहे. ते जे प्रॉमिस आहे, जे देवाचे वचन आहे, ते वचन आपल्याला मिळण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. तर तुमचे काही स्वप्न असतील, खूप सारे असे जीवनामध्ये तुमचे स्वप्न असतील जिथे तुम्हाला खूप जास्त मेहनत नाही करायची आहे. फक्त आणि फक्त संयम राहायचं आहे. तुमचं स्वप्न असेल की मला माझं घर असं असलं पाहिजे, मोठं घर पाहिजे मला, आणि माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या परिवारामध्ये चांगलं परिवार पाहिजे मला, चांगले गोष्टी पाहिजेत मला. त्यासाठी जास्त मेहनत करायची जरूरत नाही, तर पेशन्स, संयम राहण्याची गरज आहे. ओके. जेव्हा आपण संयम राहतो तेव्हा येशू आपल्याला दाखवत असतो त्या प्रक्रियेत कसं जायचं. हालेलुया. हालेलुया. आणि आपल्याला त्या गोष्टींवरती थांबायला हवं असतं. आपल्याला त्या गोष्टीची वाट पाहायची असते. हालेलुया. तर येशूचं वचन सांगतं की संयम हे एक असं गुण आहे, ते पवित्र आत्म्याचं असं गुण आहे जे तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं पाहिजे. पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करावं, ते संयमाचं गुण. ओके. गॉड वॉन्ट्स दॅट द पेशन्स इज द व्हर्च्यू. God says, the word of God says that patience is a virtue where God wants Holy Spirit to work it in your life. येशूला पाहिजे की ते जे संयम आहे, पवित्र आत्मा ते संयम तुमच्या जीवनामध्ये कार्य करावं. हालेलुया. हालेलुया. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं, तर आपल्याला जे आपलं प्राधान्य आहे ते येशूला, पवित्र आत्म्याला द्यायला हवं. जेव्हा आपण ते आपल्या जीवनाचं प्राधान्य इतर गोष्टींवरती न देता पवित्र आत्म्यावरती जेव्हा देतो, तेव्हा तो आपल्याला
संयमामध्ये राहायला शिकवतो. हालेलुया. जब हम हमारे जीवन में जो हमारी प्रायोरिटी है वो जब हम होली स्पिरिट को देते हैं, पवित्र आत्मा को देते हैं, तब वो हमें सिखाता है कैसे हमें धैर्य में चलना है. हालेलुया. हालेलुया. तर जे काही मौल्यवान असते त्याला प्रक्रिया असते. आता सोनं जे आहे ते सोनं तयार करायला, ते गळ्यातलं नेकलेस वगैरे बनवायला ते खूप मोठं प्रोसेस असतं, बरोबर, प्रक्रिया असते, बरोबर. तर ते किंवा फॉर एक्झाम्पल आपण कुठे नेकलेस वगैरे घ्यायला गेलो, गळ्यातलं कानातलं घ्यायला गेले, तर तिथे आपण बघतो की ते कसं छान प्रकारे तयार केलं असतं. ते छान कधी दिसतं एकदम चांगलं जेव्हा ते त्याला शेप दिलं जातं, ते चांगल्या प्रकारे त्याला बनवलेलं जातं, तर तेव्हाच ते चांगलं दिसते. नुसतं दगड आपल्यासमोर आणून ठेवलं तर तो चांगला दिसेल का दगड? नाही, तो दगड चांगला नाही दिसणार, तो फक्त नुसतं दगड दिसत, बरोबर. पण जेव्हा त्याचा शेप तयार होतो, एक चांगलं शेपला काय बोलतो, आकार, जेव्हा त्याला आकार दिला जातो, एका चांगल्या प्रकारे आकार दिला जातो, तेव्हाच ते आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतं, बरोबर. तेव्हाच आपल्याला ते आवडतं. तर त्याची प्रक्रिया असते, ती प्रक्रियाच त्या गोष्टीला मौल्यवान बनवते. हालेलुया. 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 तर हर एक गोष्टीसाठी प्रक्रिया ही जरूरत असते. जर समजा आता जीवनाचं आता समजा जीवनामध्ये खूप वेळा तुम्ही बसणार एका ठिकाणी आणि म्हणजे तुम्ही आता खोलीमध्ये बसले आणि येशूला म्हणाला की येशू मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, तर येशू काय सांगणार? येशू ओके, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय एक काउंटर आहे, तिकडे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात, तर तुम्ही तिकडे जाणार आणि त्याला सांगणार की मला चांगलं हॅपी मॅरिड लाईफ, चांगलं माझं फॅमिली परिवार आनंदित असावं असं मला पाहिजे, मला पाहिजे माझे मुलबाळ चांगलं शिकावं, मला पाहिजे माझ्या घरामध्ये मला चांगलं घर भेटावं, हे भेटावं, ते भेटावं, असे तुम्ही ते जीवनाच्या काउंटरवरती जाऊन सांगतात. मग ते तुम्हाला विचारणार तुमच्याकडे काय आहे, तुम्ही सांगणार मला चांगला बिझनेस पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. मग ते तुम्हाला विचारणार हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विकत घ्यायला तुमच्याकडे काय आहे, तर तुम्ही सांगणार माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्याकडे कनेक्शन, माझ्याकडे खूप सारे फ्रेंड्स आहेत, मित्रमैत्रिणी खूप आहेत, मला खूप लोक माहिती आहेत, मोठी मोठी लोक माहिती आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगणार. तर त्याचे जीवनाचं काउंटर आहे ते तुम्हाला काय सांगणार, ह्या गोष्टी काहीच फायद्याच्या नाही आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी फक्त जे पेमेंट आहे, जी किंमत आहे, ती फक्त आणि फक्त संयम आहे. संयमाद्वारेच तुम्हाला ही गोष्ट प्राप्त होणार. भलेही तुमच्याकडे मोठे मोठे कनेक्शन आहेत, मोठे मोठे माणसं ओळखीचे आहेत, किंवा मित्रमैत्रिणी आहेत, किंवा पैसा आहे भरपूर, परंतु त्या गोष्टी काहीच फायद्याच्या नाहीत जर तुमच्याकडे संयम नसेल. अगर हमारे पास बहुत सारी चीज़ें हैं, पैसा है, लोग हैं, फ्रेंड्स है, और हमें जीवन में बहुत कुछ चाहिए, लेकिन ये जो सारी चीज़ें हमारे पास है उसकी कोई भी कीमत नहीं है अगर हमारे पास धैर्य नहीं होगा. तो धैर्य ही सारे ड्रीम्स, जो हमारे ड्रीम्स है वो पूरी करने के लिए धैर्य ये बहुत महत्वपूर्ण है. हालेलुया. 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 जे झोपलेत बोला हालेलुया. 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 तर त्याचे पेशन्स आहे, जे संयम जे येशूचे वादे आहेत, जे वचने आहेत, ते वचन आपल्याला प्राप्त करण्यासाठी त्याची किंमत आहे पेशन्स, संयम. द पेमेंट टू गॉड्स प्रॉमिसेस इज ओनली अँड ओनली पेशन्स. देवाच्या वचन आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी काय महत्त्वाची किंमत आहे?
संयम. तर आपण जीवनामध्ये संयम राहण्याचं शिकावं, धीर धरायला आवश्यक आहे. येशू आपल्याला सगळं काही देत असतो, पण ते गोष्ट आपल्याला झटकेपट नाही मिळणार. आपल्याला ती प्रक्रिया पुरी करायला हवी. जी प्रक्रिया असते येशूची, ती प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि त्या प्रक्रियेमध्ये तो आपल्याला दाखवणार की त्याची काय योजना आहे. ती योजना आपल्याला प्राप्त होणार. बायबलमध्ये खूप सारे लोक आहेत, ते त्यांना ती जी येशूची योजना आहे ती त्यांना मिळालेली आहे. येशू आपल्याला ती योजना पूर्ण करत असतो. फक्त तो आपल्याला शिकवतो की आपल्याला त्या प्रक्रियेत पोहोचण्यासाठी, त्या वचनापर्यंत पोहोचण्यासाठी संयम रहायला हवं. यीशु हमें कहता है कि हमें धैर्य रखने की बहुत ज़रूरत है, आवश्यकता है. जब हम धैर्य रख के वो जो प्रक्रिया है वो पूरी करते हैं, तब हम यीशु के वादों तक सरल तरीके से पहुंचेंगे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजलं तुम्हाला? कळालं? काही डाऊट? ओके. प्रेयर करायला कोण येणार आता? प्रार्थनासाठी शेवटची प्रार्थना. कोई आएगा प्रार्थना करने के लिए? कौन असला है? मीच करू? ओके, आपण आपले डोळे बंद करूया. हे पिता परमेश्वर, मी तुला धन्यवाद देते. तू खूप महान परमेश्वर आहेस. तू आमचं तारण करत आहेस. आज आम्ही ह्या पहिल्या सेशनमध्ये जे काही शिकलो संयमाविषयी, ते तू आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आहे. म्हणून मी तुला धन्यवाद देते. आणि ज्या ज्या लोकांनी हे ऐकलेलं आहे पिता परमेश्वर, त्यांना तू त्यांच्या हृदयाला तू स्पर्श केला आहे. आणि त्यांचे जे विचार आहे ते विचार तू बदलून त्यांना संयमाचं, त्यांच्या जीवनामध्ये जो संयमाचा आत्मा आहे तो त्यांनी वापरलेला आहे, असा मी विश्वास करते पिता परमेश्वर. आणि पिता परमेश्वर, प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये तू बदल घडवत असतोस. त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी त्यांचे अंतःकरण पूर्ण प्रकारे बदलून तुझ्या वचनाकडे ते आलेले आहेत. म्हणून मी तुला धन्यवाद देते पिता परमेश्वर. आणि जी तुझ्या वचनावरती पोचणे, तुझे जे योजना आहेत आमच्यासाठी ते खूप महान योजना आहेत. ते योजनेपर्यंत पोहोचायला तुझा पवित्र आत्मा आम्हाला मदत करत असतोस. आम्हाला संयमामध्ये राहण्यासाठी आम्हाला मदत करत असतोस. म्हणून मी तुला धन्यवाद देते. तू आम्हाला प्रत्येक पावलावरती शिकवत असतोस. ती प्रक्रिया पुरी करायला तू आम्हाला मदत करत असतोस. म्हणून मी तुला धन्यवाद देते पिता परमेश्वर. आणि पिता परमेश्वर, तू आम्हाला हर एक मार्गावरती दाखवतो की आम्हाला काय करायचं आहे, कोणती गोष्ट निवडायची आमच्या जीवनासाठी. आणि तीच गोष्ट आम्ही तेच कार्य करतो जे तू आम्हाला सांगतो. तू नेहमी आमच्यासोबत बोलत असतो, परंतु खूप वेळेला आम्ही तुझा आवाज ऐकण्याचा नकार देतो. पिता परमेश्वर, आम्ही ह्यासाठी क्षमा मागतो तुझ्याकडे. आणि तू आम्हाला आमचं तारण केलेलं आहे. आम्ही तुझ्या वचनाकडे येऊन आम्ही तुझा आवाज ऐकणार आहोत आणि तुझ्या आवाजावरती चालणार. तुझं वचन जे आम्हाला सांगतो त्या वचनाप्रमाणे आम्ही चालणार आहोत पिता परमेश्वर. आणि त्या वचनावरती चालायला तुझा पवित्र आत्मा नेहमी आमच्या बरोबर आहे. म्हणून मी तुला धन्यवाद देते. तू आमच्यावरती खूप असं प्रेम केलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये तू चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून मी तुला धन्यवाद देते पिता परमेश्वर. हे पिता परमेश्वर, तुला ठाऊक आहे आमच्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे. आणि तू तीच गोष्ट करायला आम्हाला तू धैर्य देतोस. आणि आम्ही त्या धैर्यानेच त्या गोष्टीपर्यंत, त्या योजनेपर्यंत पोहोचतो असा मी विश्वास करते पिता परमेश्वर. ही प्रार्थना मी येशूच्या नावाने करते. आमीन, आमीन, आमीन. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे आमीन. ओके,
आता आपण नाश्त्यासाठी जाणार आहोत आणि